काय मित्रा, कसा आहेस? परीक्षा जवळ आली तरी गणित जमत नाही, गणिताची भीती वाटत आहे. पोलीस भरती आली, गणित कसं करावं कळना. तर भावांनो, तुझ्यासाठी घेऊन आलाय तुझा भाऊ आजचा खास व्हिडिओ. याच्यामध्ये बघणार आहोत आज आपण वर्ग, खास करून वर्ग कसा करायचा आणि वर्गाच्या शॉर्ट ट्रिक्स काय. जर तुम्हाला वर्ग पाठ नसतील, तुम्ही 140 पर्यंत वर्ग माहीत नसतील तर तुम्ही घाबरू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे 1 ते 100, 1 ते 1000 तुम्ही कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकता फक्त आणि फक्त 2 सेकंदामध्ये. तर भावड्या बघ इकडे, आता आपण स्टार्ट करूया व्हिडिओला. आजची कन्सेप्ट आहे आपली वर्ग. आणि वर्ग कसा करायचा? वर्ग म्हणजे काय तर त्याच संख्येचा त्याच संख्येसंग केलेला गुणाकार. आता आपल्याला माहित आहे 12चा वर्ग. आता मला माहित आहे आपण परीक्षा देत आहोत तर आपल्याला या काही बेसिक कन्सेप्ट माहीत असल्या पाहिजे. आपल्याला स्वतःहून 1 ते 40 पर्यंतचे वर्ग मुखपाठ असले पाहिजे. नसतील तर काय हरकत नाही, माझे व्हिडिओ बघत जा, तुझ्यातून तुझी कन्सेप्ट क्लिअर होईल. तर बघ, आता आपण बघणार आहोत की कुठल्याही संख्येचा वर्ग फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये कसा काढायचा. आता आपल्याला माहिती आहे 12चा वर्ग 144 आहे. कन्सेप्ट समजून घे, पुन्हा म्हणू नको की कळाली नाही. टेन्शन घेऊ नको, जर कळाली नाही तर व्हिडिओ रिवाइंड करून बघ, तुला लवकरात लवकर कळून जाईल. कन्सेप्ट अशी आहे, अशा संख्येचा वर्ग दिला, कुठल्याही संख्येचा वर्ग दिला, बिलकुल काय करायचं, याला आपल्याला 3 भाग करायचे. आता 3 भाग, पहिला भाग बघायचे ही संख्या, याचा वर्ग किती आहे? 2चा वर्ग 4 लिहून टाकला जशाला तसा. दुसरी स्टेप, या 3 संख्या आहेत, 1 आहे, 2 आहे, 2 आहे. आता काय करायचं, या 1चा आणि 2चा गुणाकार आणि या 2चा गुणाकार करून टाकायचा, म्हणजे तिन्ही संख्याचा एकमेकासोबत गुणाकार करायचा. बे 1 बे, बे 2 4 लिहून टाकी तर 4 झाले. त्याच्यानंतर ही संख्या 1 आहे, 1चा वर्ग करायचा. 1चा वर्ग किती तर 144. आलं का नाही 0 मिनिटामध्ये? आता बघ, दुसरी कन्सेप्ट बघितली किंवा दुसरं उदाहरण बघितलं तर क्लिअर होऊन जाईल. आता बघ, तुला सांगतो मी 16चा वर्ग कसा करायचा. कन्सेप्ट काय होती? 3 गोष्टी होत्या इथे. पहिली काय, 6चा वर्ग किती 36. 36चे फक्त एकच लिहायचा भाऊ, 1 हातचा द्यायचा. 36चे 6 हातचे आले 3. त्याच्यानंतर काय, या 1चा 6 संग गुणाकार, 6 1 6 6 2 12. 12 आणि हातचा आलेला किती 3. 12 आणि 3 15. 15शील 5 हातचा आला 1. परत 1चा वर्ग करायचा. 1चा वर्ग किती 1 आणि हातचा आलेला 2, म्हणजे काय 256. भावड्या क्लिअर? आता इथून पुढं बघ, इथून पुढं काही गोष्टी आहेत. कुठल्याही संख्येचा जर तू वर्ग करत असतील तर तुला वर्ग करत असताना ह्या कन्सेप्ट माहीत असल्या पाहिजे. आता पुढचा एक कन्सेप्ट, तुला एक मोठी संख्या सांगतो, त्याचा वर्ग मला तू कमेंट बॉक्समध्ये फेकून मार. जर जमलं नाही तर मी त्याचं तुला कमेंटमध्ये उत्तर देतो, काही हरकत नाही, सोडून बघ नक्की. हे बघ भाऊ, हे सोपे झाले. आता आपण थोडे अवघडाला सुरुवात करू, म्हणजे तुझी कन्सेप्ट क्लिअर होईल. आपल्याकडे एक संख्या आली बघ, आपल्याकडे संख्या आली 7 आणि 8. 7 8 78चा वर्ग. 78चा वर्ग करायचा आहे. तुला मी सांगितलंय 3 भाग कर, केले 3 भाग. आता तू म्हणशील गुरुजी मोठी संख्या आहे, काहीच नाही, घाबरायचं काम नाही. आता तुला माहित आहे 8चा वर्ग 64, 7चा वर्ग 49. बस घेऊन टाक त्याचे पहिले अंक. 8चा वर्ग 64, 64चे 4 हातचे आले 6. आता आपण तिन्ही संख्येचा गुणाकार करायचा. 8 7 56, 56 दोन्ही 112, 112 आणि 6 118, 118शील 8 हातचे राहतील 11. परत 7चा वर्ग 49, 49 आणि हे हातचे आलेले 11, तर किती 60. बस झाली ना भाऊ? बघ, तू बी मास्टर झाला का नाही? काहीच घाबरू नको, अशाच प्रकारे तू व्हिडिओ बघत जाय, तुझ्या कन्सेप्ट मी क्लिअर करून टाकतो. आता बघ, तुला 100च्या वरची संख्येचा वर्ग कसा करायचा ते सांगतो. 100च्या वरच्या संख्येचा वर्ग, तुला संख्या दिली 104, हिचा वर्ग करायचा सांगितला. घाबरून जायचं कामच नाही. तुला एक गुणाकाराचा नियम माहीत असेल, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुला शॉर्टमध्ये टाकला होता, पण माहीत नसेल तर इथं बघ, 100 आहे, कितीनं जास्त आहे 4नं जास्त आहे. 100पेक्षा कितीनं जास्त आहे 4नं. काय करायचं, ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. 4 चूक 16. आता ही कितीनं जास्त आहे वरची संख्या 4नं. हे 4 याच्यामध्ये जोडायचे, 104 आणि हे 4 म्हणजे किती 108. दोन्ही संख्या सोबत लिहून घ्यायच्या. 108 16, 10,816. तू पण देऊ शकतो उत्तर. आता तुला वाटेल की हे 4 होते म्हणून मास्तरने लवकर केलं. आता मी तुला सगळ्या मोठमोठ्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते सांगतो, ते लक्षपूर्वक बघ. तुला संख्या देतो 113.
113चा वर्ग करायचा. 113चा वर्ग करायचा. शॉर्ट ट्रिक लावायची. कशी लावायची तुला तर सांगितलेलं. 113 कितीने जास्त? 13ने जास्त. कितीने जास्त? 13ने जास्त. आता तुला माहिती आहे 13चा वर्ग किती आहे? 13चा वर्ग आहे 169. तुला जर मुखपाठ असतं तर तू फटकन लिहिला असता. केवढ्या संख्येचा वर्ग तुला करता आला असता. काही हरकत नाही. 169 तर इथे किती लिहिशील? 169 लिहिले. दोनच संख्या लिहायच्या, एक संख्या हातची घ्यायची. बरोबर आहे. आता ही संख्या कितीने जास्त आहे 100पेक्षा? 13 हे 13 हिच्यामध्ये जोडायचे. 113 आणि 13 किती? 126. हे झाले 126. पण हे हातचा आला होता. हातचा इथे देऊन टाकायचा याच्या खाली. म्हणजे संख्या काय? 127 69 12,769. तू कोणत्याही संख्येचा करू शकता. हे झाला 100च्या पटीतला. आता तुला मी सांगतो 200च्या पटीत असला तर कसा करायचा. तुला जर याच्यात मास्टर व्हायचं असेल तर मनाने काही गणित सोडून बघ. तुलाही कळून जाईल किती सोपं आहे. गणित जर अवघड असतं ना, मला चाललं नसतं तर मी तुला काय सांगितलं असतं. सोपं आहे म्हणून तर मी तुला सांगायला लागलो. लक्ष करून बघ. संख्या आहे 208 चा करायचा वर्ग. तुला मी सांगितलं होतं 100ची ट्रिक्स. काही हरकत नाही. इथे याची बी ट्रिक्स तुला मी सांगून देतो. थोडं लक्ष देऊन बघ. आता इथं काय आहे? 208 200पेक्षा कितीने जास्त? तर हे 8ने जास्त. हे बी 8ने जास्त. आपली शॉर्ट ट्रिक 8चा 8 संग गुणाकार करून टाकला 64. आत्ता इथं जर अशी मेख आहे म्हणजे लक्ष देऊन बघितलं ते समजून जाईल. या 208 मध्ये हे 8 मिळवले किती झाले? 216. पहिले काय बघितलं होतं आपण 100च्या पटीनं, म्हणजे कोणत्या संख्येनं गुणलं नव्हतं. आता इथं काय? हे 200च्या पटीत आहे. 200च्या पटीत आहे म्हणजे काय करायचं? याची दुप्पट करायची किंवा याला 2 न गुणायचं. आता 216ची दुप्पट केली तर किती झाली? 432. लिहून टाकायची इथे 432 जशाला तशी. बिलकुल परफेक्ट वर्ग होते. नसेल भरोसा तर कॅल्क्युलेटर उघडून बघ. आणि जर तुला अशाच काही शॉर्ट ट्रिक शिकायच्या असतील तर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत तू पोहोचवण्याचा प्रयत्न कर. तुझ्यासोबत दुसऱ्याचा बी फायदा होऊ दे. नाही तर काय होईल? तू शिकशील आणि लोक अडाणी राहतील. त्याच्यामुळे तू काही चिंता करू नको. तू माझं चॅनल घडी घडी बघत जाय. नक्की तुझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम मी करेन. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.